कारण आम्ही त्या लायकीचीच नाही आहोत खरं तर वापरायची. रिझर्वेशन आहे का? भूषण गावडे. विनेरे ते महाड 18 किलोमीटर असतं. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्वांना अंगारकी संकष्टीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या निमित्त आज 2 जानेवारीच्या लालपरीमधून आज आपण प्रवास करणार थेट स्वारगेट ते विनेरे. लोकेशन पुणे विभागातील स्वारगेट बस स्थानक. वाजले सकाळचे 7:30. विनेरेसाठी स्वारगेटमधून 3 बसेस सुटतात. पहाटे 5:30, दुसरी 8 वाजता सकाळी आणि तिसरी डायरेक्ट दुपारी 12 किंवा 12:30 वाजता. या तिघांपैकी आज आपला प्रवास होणार स्वारगेट ते विनेरे सकाळी 8 वाजता सुटणाऱ्या बसने. ज्यांनी कोकण रेल्वे मार्गे प्रवास केलाय, स्पेशली रोहा पुढे, सापेवामणे, विनेरे, करंजाडी, दिवाणकवटी, करंबणी, खेड, म्हणजे रोहा ते खेड या दरम्यान जे लागतात छोटी छोटी स्टेशने, त्या ठिकाणी ट्रेन जास्त थांबत नाही. थांबले तर पॅसेंजर किंवा मेमू. यांपैकी विनेरे आणि करंजाडी ही जी 2 रेल्वे स्थानके आहेत, निसर्गाच्या कुशीत डोंगरदऱ्यांच्या खोऱ्यांमध्ये लपून बसली आहेत. आतापर्यंत फक्त रेल्वेने ती पाहिली गेली, पण प्रत्यक्षात आज आपण त्याच भागातून बाय रोड एसटीने प्रवास करणार. कोणते? करंजाडी, विनेरे, महाड. वा भाई वा. BS6 स्वारगेट विनेरे नंबर 1. नुकतीच बस जाऊन आली होती उज्जैन, महाकाल, ओंकारेश्वर, इंदोर. बस आपली लागते प्लॅट क्रमांक 16 नंबरवरती स्वारगेट आकाराची. आणि बघू शकता तुफानी गर्दी, तुफानी. वर्षाचे 12 महिने स्वारगेट विनेरे बस फुल पॅक. पण टेन्शन घ्यायचं नाही, माझी बुकिंग झालेली आहे. सीट क्रमांक 2. रिझर्वेशन आहे का? पुणे स्वारगेट. चला सीट नंबर 2 माऊली. भूषण गावडे. चला बाई, सीट नंबर 2 इकडेच वाटतं. टेन्शन नाही. पण हे जे 2 सीट आहेत, 3, 4 आणि 5, 6 हे अपंगाचे सीट आहेत. कुठेही विनेरेपर्यंत कुणीही कुठेही अपंग आले तर त्या सीटाला उठावं लागेल आणि अपंगाला जागा द्यावा लागेल. स्वारगेट ते विनेरे या रूटवरती 3 बसेस चालतात सांगितल्याप्रमाणे. पहाटे 5:30, दुसरी सकाळी 8. ज्या बसने माझा प्रवास होतोय आणि बरोबर ऑन टाइम 8:02 आपली बस लागली आहे प्लॅट क्रमांक 16 नंबरवरती. जाणारा मार्ग काय? स्वारगेट पुढे निघाली मुळशी, पुढे माणगाव, महाड, असं करत ते लास्ट स्टॉप विनेरे. कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघतय विनेरे करंजाडी या गावातून. फायनली 8ची बस मला मिळाली खास विनेरेसाठी. आणि बघू शकता पूर्णपणे बस पॅक. कायम रूट पूर्ण पॅक असतो. 2 वर्षापूर्वी मी हा रूट प्लॅन केला होता, परंतु सीट न मिळाल्यामुळे मला हा प्रवास सोडावा लागला आणि त्याऐवजी केला मी थेट पुणे श्रीवर्धन. पण तोही श्रीवर्धन पण नाही, माणगावपर्यंत. आज मात्र म्हटलं प्रवास करायचा, पण तिकीट बुकिंग करून. ऑफिशियली MSRTCच्या ऑनलाईन ॲपद्वारे तिकीट बुक केली आहे. तुम्हाला देखील करायचे असेल तर बिंदास करा. पण ॲट ए टाइम बस कॅन्सल झाली तर मात्र रिफंडसाठी मोठी हजामत आहे. नवीन बस आहेत BS6 बस. चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे. बरं वाटलं, पण प्रत्यक्षात होल्डर्स कोणी गायब करून टाकलाय. पुणे स्वारगेट ते महाड एकूण प्रवासी अंतर आहे आपले माणगाव तामिळी मार्गे 145 किलोमीटर. आणि तिथून मग विनेरेसाठी किती अंतर आहे काय माहिती नाही, कारण या भागात कधी प्रवास केलाच नाही. जे काही प्रवास झाले ते सगळे राष्ट्रीय महामार्ग 66 किंवा दापोली, लाटवण फाटा या मार्गे. परंतु विनेरे सारख्या भागामध्ये कधी प्रवास केला पण नाही. त्यामुळे महाडपासून एक्झॅक्ट अंतर किती आहे, कोणती गावे लागतील, इव्हन विनेरेसाठी कुठे गाडी जाते, कुठे एंड होते, हे पण काही मला आयडिया नाही. आज मात्र बघायला मिळेल की कुठे गाडी एंड होते त्या एरियाचं नाव. त्यामुळे किती गावे लागतील, किती ठिकाणं लागतील, नो आयडिया. जे काय असेल ते माहिती तुमच्याबरोबर नक्की शेअर केली जाईल. तर आवड सांग व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. कोणत्या प्रवासाचा? स्वारगेट ते विनेरे. आणि येस, ऑन टाइम आपली बस रवाना झाली पुणे स्वारगेट बस स्थानकातून. कोण कोण व्हिडिओ बघताय आमच्या पुणेमधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आपलं पुणे. तुझ्यासाठी माझा जीव तळमळतो, तुझ्याच मागे हा दिन रात फिरतो. या आधी हे असे झाले नाही कधी, पण पाहून तुला माझा श्वास हा थांबतो. आज तुझी मी वाट पाहतोय, किनारा होऊन मी लाट पाहतोय. माझ्या या प्रवासात साथ मागतोय, तुझं आणि माझं सुरू नात पाहतोय. होतो आवाज हा, येतो आवाज हा, हाती हा तुझा हात, सुखी प्रवास हा, येते मनात माझ्या जाते क्षणात का. चांदणी चौक या ठिकाणी पोचलो असून आपला प्रवासाचा मार्ग या ठिकाणून बदली होतो. म्हणजे बस आपली जाईल तामिणी, मुळशी, पिरंगुट या मार्गे थेट
महाड माणगाव विनेरेसाठी, म्हणजे माणगावसाठी हाच मार्ग आहे. मुळशी, बुगाव, पिरंगुट, ताम्हिणी मार्गे, आणि समोरचा जातो थेट हिंजवडी मुंबई एक्सप्रेसवे दिशेने. वाजले सकाळीचे 9:50. मुळशी खुर्द या ठिकाणी पोचलो असून 10 मिनिटासाठी आपल्या गाडीने घेतला आहे चहा नाश्त्यासाठी ब्रेक. हॉटेल शिवसागर. एसटी महामंडळाचा अधिकृत थांबा. या ठिकाणी आरामात चहा नाश्ता जेवण करू शकता. आपली बस स्वारगेट विनेरे. बाजूला 2 शिवनेरी पॅकेजच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि पलीकडे पिंपरी चिंचवड दापोली सिटिंग कम स्लीपर बस. आपल्या बसच्या दोन्ही बाजूने बघू शकता उज्जैन महाकाल, ओंकारेश्वर, इंदोर हे पॅकेज टूरचे स्टिकर लावले आहेत. म्हणजे आपल्या एस टी महामंडळाच्या स्वारगेट आगार म्हणा किंवा शिवाजी आगार, इव्हन धुळे विभाग या सर्व पॅकेज घेऊन जातात थेट इंदोरसाठी. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट दर्शन होईल ज्योतिर्लिंगाचे. कोणते कोणते? उज्जैन महाकाल, ओंकारेश्वर. गेल्या महिन्यात देखील कंटिन्यू सुरू आहेत. जशी गाडी पूर्णपणे पॅक होते तशा लगेच ट्रिप ऑर्गनाईज केल्या जातात. कोणातर्फे? स्वारगेट आगार, इव्हन शिवाजीनगर आगार यांच्यातर्फे देखील. आणि संपर्क करायचा असेल हे 2 नाव लक्षात ठेवा. संतोष राजू म्हणजे संतो आणि राजगो या दोघांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही एस टी महामंडळातर्फे अल्प दरात हे पॅकेज करू शकता. फक्त हीच नाही, अजून देखील आहेत. अष्टविनायक म्हणा किंवा हैदराबाद रामोजी सिटी, इव्हन जगन्नाथपुरी या देखील. पुण्यापासून निघत ताम्हिणी मार्गे माणगावसाठी म्हणा किंवा महाडसाठी प्रवासाचे मुख्य आकर्षण ताम्हिणी घाट. पावसामध्ये तर 4 चांद लागतात. गेल्या 2 महिन्यात याच घाटामध्ये भयंकर असे अपघात झालेले आहेत. 2025च्या नोव्हेंबरमध्ये 2026 मध्ये देखील झालेले आहेत. त्याचे कारण देखील असंख्य मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे काय पटकन सांगू शकत नाही. फक्त एवढंच आपण गणरायाकडे मागणं करू शकतो की अशा प्रकारचे अपघात होऊ नये, आपल्यावरती पण होऊ नये आणि समोरचा दुश्मन असला तरी त्याच्यावरती होऊ नये. कारण आपलं सुद्धा घरी कोण ना कोणतरी वाट बघत आहेत. नेमकं त्याच घाटातून आपला आज प्रवास होणार आहे ताम्हिणी घाट. म्हणजे आपल्या आजच्या प्रवासाचे मुख्य आकर्षण ताम्हिणी घाट. पुण्यामध्येच मस्तपैकी पोटभर गरम गरम कांदे पोहे आणि चहा खाला होता. त्यामुळे इथं काही खाणार नाही. डायरेक्ट आता विनेरे नाही तर माणगाव. बस तर एकदम टकटक आहे चांगली, पण यार हे काय चार्जिंग धड सुविधाच नाही. बस लॉन्च होऊन वर्ष देखील झालं नसेल पण असे पराक्रम सुरू झालेच. काय करायचं लोकांचं आता. चार्जिंगसाठी एवढी चांगली सुविधा दिली होती ते पण काढून फेकून.
आता 2026च्या मिडमध्ये म्हणजे मार्च किंवा एप्रिलमध्ये एस टी महामंडळाच्या ताफ्यात अजून नवीन बसेस लॉन्च होणार आहेत. तर परिवहन मंत्र्यांना कळकळीची विनंती, कृपया करून या आम्हाला सोयीसुविधा देऊच नका, कारण आम्ही त्या लायकीचीच नाही आहोत करत वापरायची. बघितलं ना, चांगले पुशबॅक सीट आहे, USB चार्जर आहे, पण प्रवासी वर्ग काय करतोय, काढून घेऊन जातोय. मिनिटाचा चहा नाश्ता ब्रेक पूर्ण करत आपली बस निघाली तामिणी दिशेने. आणि बस निघतानाच आम्हाला बस दिसली मंडणगड बीड. गेल्या काही महिन्यापासून बस पूर्णपणे बंद होती, पण दिनांक 5 जानेवारी 2026 पासून ही सेवा पुन्हा एकदा पूर्ववत केलेली आहे. मंडणगड बीड टायमिंग काय, मंडणगडवरून ठीक सकाळी 6 वाजता आणि बीडवरून सकाळी 9:30.
तामिणी घाट उतरून लोकल प्रवाशांची लय तुफानी गर्दी झाली. आधीपासून गर्दी होती पण नंतर अजून भयानक. आणि अशा गर्दीतून आपण 4 तासांचा प्रवास पूर्ण केला माणगाव या ठिकाणी येऊन ठीक दुपारी 12 वाजता. 90% आपली बस स्वारगेटलाच पॅक झाली होती, कारण माणगाव, तामिणी, पहाड, इव्हन विनेरेसाठी बऱ्याच जणांची बुकिंग आहे. कारण या बसला 80 ते 90% बुकिंगवर चालते. विचार करा. म्हणूनच मी आधीच माझी सीट बुक केली होती 2 नंबरची. पुणे स्वारगेट ते विनेरे तिकीट भाडे लागले प्रति व्यक्ती 291 रुपये. 291, 292 करा. मी ऑनलाईन बुकिंग केली आहे, त्यामुळे 5 ते 6 रुपये रिझर्वेशन फी लागते आणि ते सगळं टोटल पकडून 297 रुपये लागले मला. त्यामुळे आपण ऑब्व्हियसली 5 रुपये कमी करून 292 किंवा 291 नक्की धरू शकतो. आणि या तिकीट दरामध्ये महिलांसाठी 50% तिकीट भाडे प्रवास किंवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या सवलती लागू आहे. नुकतंच गेलं लोणेरे फाटा. आता येणारा पुढील स्टॉप म्हणजे पुढील बसस्थानक महाड. माणगावपासून महाडपर्यंतच आपला प्रवास या मुंबई गोवा हायवेने होणार आहे, राष्ट्रीय महामार्ग 66. आणि नंतर मग पुढील प्रवास होणार थेट गावागावातून स्टेट हायवे. मंडळी कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी या बसने प्रवास केला आहे, म्हणजे या रूटने स्वारगेट ते विनेरे, विनेरे ते स्वारगेट. महाड बस स्थानक या ठिकाणी आपली बस पोहोचली दुपारी 12:35. आणि आतापर्यंत पुणे स्वारगेट ते महाड असा 145 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. महाडपासून पुण्यासाठी अजूनही घाट प्रवास होतो, वरंधा घाट. परंतु घाटाचं कामकाज सुरू असल्यामुळे ज्या बसेस आहेत त्या वरंधा घाट मार्गे त्या आता येत आहेत तामिणी घाट मार्गे. उदाहरणार्थ महाड जळगाव. महाडपासून रायगड किल्ल्यावरती जायला बसेस अवेलेबल आहेत, टायमिंगनुसार आहेत. मागे मला मुंबईमधून प्रश्न केला होता की मुंबईमधून जायचं असेल स्पेशली बोरिवली, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भांडूप, मुलुंड तर कसं जाता येईल. तर लक्षात ठेवा, बोरिवली सांदोशी बस निघते बरोबर रात्री 9, 9:30 का 10. ज्यांना टायमिंग माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. पण बोरिवली सांदोशी बस आहे जी बरोबर या ठिकाणी महाडला पहाटे 4ला येते आणि डायरेक्ट तुम्हाला घेऊन जाईल पाचाडला. चला महाडकर पटापट हजेरी लावा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आमचं महाड. आता महाडवरून गाडी आतमध्ये जाईल आणि पहिल्यांदाच बहुतेक मी या रूटने चाललो आहे, तर समजून घ्या कोणती कोणती गावं लागतील. तुमची गावं दिसली पटकन कमेंट करायचं, कारण विनेरेसाठी राहिलं आहे फक्त पाऊण तासांचा प्रवास. किती? पाऊण तास.
महाड पासून आपण लागलो आतमध्ये दादली 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 बरोबर ना. आता दादलीच्या पुढे कोणतं गाव लागतं? दादले शिरगाव. शिरगाव. आणि असं करत विनेरे किती लांब आहे? विनेरे म्हणजे विनेरे ते महाड 18 किलोमीटर अंतर आहे. 18 किलोमीटर अंतर. विनेरे महाड. ओके. ते करंजाडीवरून जवळजवळ 8 किलोमीटर करंजाडी विनेरा. अच्छा. 11 किलोमीटर करंजाडी आहे. 11 किलोमीटर विनेरा, विनेरा. बाबाने खूप छान सुंदर अशी माहिती दिली की महाड पासून विनेरे 18 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे 11 किलोमीटर करंजाडी आणि पुढे 7-8 किलोमीटर विनेरा. विनेरे. ओके ओके धन्यवाद. नाव कसं आपलं? नाव कसं आपलं? नाव केरू काढून. अच्छा इकडचे तुम्ही? करंजाडी. करंजाडीचे. करंजाडीचं पहिले स्टॉप आहे पण ह्या गाडीला स्टॉप नाही म्हणून करंजाडी. ते नाव काय? बिजगर. बिसगर. हा दादा आहेत बिसगर करंजाडीचे. चला हरकत नाही. धन्यवाद खूप धन्यवाद. छान सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल. आपल्याला कुर्ला झाले करंजाडी. चला जा सावकाश जा. धन्यवाद. करंजाडी हा रोड आहे का? बरं धन्यवाद धन्यवाद. बघा करंजाडी गाव. आतापर्यंत आपण रेल्वे स्टेशन नाव पाहिलं होतं. आज प्रत्यक्षात गावं देखील पाहतोय करंजाडीची. मगाशी जो आपण तो टर्निंग पॉईंट पाहिला तिथून रेल्वे स्टेशन जात आहे की करंजाडीचा. म्हणजे मेन गावातून करंजाडी रेल्वे स्टेशन अगदी 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. 15 ते 20 मिनिटं पायी चालत लागतं. करंजाडीपासून बाय रेल्वेने विनेरला जाताना मोठा बोगदा लागतो. म्हणजे पूर्ण डोंगर परिसर. आणि बाय रोडने गेलो तर 8 किलोमीटरचा प्रवास आहे. करंजाडीच्या जर पुढे येत आपण आता लागलो रेवतैरे फाटा. रेवतैरे फाटा दिसेल समोर आपल्याला. जायचं समोर थेट विनेरेसाठी. आणि हा मला रेवतैरे फाटा जो तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाईल दापोली मंडणगड.
चला तर फायनली मेन रस्त्यापासून आपण लागलो आता विन्हेरे गावा दिशेने आणि संपूर्ण गाव विन्हेरे. जोलाई देवीचं मंदिर आहे तिथपर्यंत आपली बस जाणार आणि रिटर्न लगेच रवाना होईल पुणे स्वारगेटसाठी. फायनली पाहिलं विन्हेरे गाव आणि असं करत करत पुणे ते विन्हेरे तब्बल 163 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. वा भाई वा. आणि आपली बस विन्हेरे गावात पोहोचली ठीक दुपारी 1:30 वाजता. 163 किलोमीटरचा प्रवास किती तासांमध्ये पार पडला? तब्बल 5.5 तासांमध्ये. पुणे, तामिणी, माणगाव, महाड, करंजडी, विन्हेरे. आता ही बस लगेच रवाना होईल स्वारगेटसाठी आणि जे बस सलग बस वागआहेत या ठिकाणी आरामात पोटभर जेवतील आणि मगच बस रवाना करण्यात येईल. चला चला विन्हेरेकर, बघताय मा तुमचा गावातला प्रवासाचा व्हिडिओ. मग आता वाट बघायची नाही, कमेंटची रांग लावायची. 10 ते 15 मिनटं बस थांबेल आणि आपली बस सलग ज्याने उत्कृष्टरित्या गाडी चालवली आणि टायमिंग पण बऱ्यापैकी चांगला कव्हर केला. भलेही गाडी असं स्पीड कंट्रोलमध्ये पण मस्त काम केलं. आता ते जेवतात, पोटभर जेवून ते त्यांना मला पण देखील थोडा नाश्ता दिला आहे, इडली चटणी. धन्यवाद दादा. नाव आपलं? प्रकाश सोनकांबळे. कुठलं का तुमचं? नांदेड. नांदेडचे. अरे वा, हरकत नाही. छान छान, धन्यवाद यासाठी. वेलकम बॅक टू करंजाडी. समोर ग्रामपंचायत आहे करंजाडीची आणि हा बोला समोर रस्ता थेट रेल्वे स्टेशनसाठी. ज्या रस्त्याने मी चाललोय संपूर्ण हा करंजाडी पंचवर्षीतील गाव. इथून रेल्वे स्टेशन अगदी 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्यांना फक्त 2च ट्रेन येतात. पहिली रत्नागिरी दिवा, दुसरी सावंतवाडी दिवा. काय मग महाडच्या पुढे आंबवडे फाटा, कुर्ला, शिरगाव, विन्हेरे, करंजाडी ही गावे आणि रस्ते कसे वाटले नक्की कमेंट करा. तुम्ही सुद्धा या रोडने प्रवास केलाय की नाही? आता ज्यांची गावं आहेत खेड, दापोली, तुळशी, पुढे खवटी, त्या लोकांचा रोजचा रस्ता शॉर्टकट महाडसाठी, कारण तो पुढचा रस्ता गेला थेट NH66 दिवाण खवटीला आणि माझा प्रवास विन्हेरेपर्यंत पूर्ण होतो. स्वारगेट ते विन्हेरे ज्या बसने मी प्रवास केला 12:30 येते, पण आज बस उशिराने पोहोचली 1:30 वाजता आणि याच बसचा रिटर्नचा टायमिंग आहे दुपारी 1 वाजता. आज लेट पोचली 10 मिनटं. मी चालत आता जेवलो, कारण बस वाहक यांचा उपवास होता त्यामुळे ते जास्त खाल्ले नाही. आम्ही दोघांनी थोडा इडली चटणी खाली आणि ताबडतोब रवाना झाले ते पुण्यासाठी. स्वारगेट विन्हेरे माझा प्रवास तर पूर्ण झाला, पण यंदा शिंदगेला गावी येताव ना, खेड, दापोली, मंडणगडला, तर लक्षात ठेवा मंडळी, या शिमगोत्सवासाठी जादा बसेस सुरू केली आहेत. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पासून जादा बस सुरू करण्यात आली आहे. शिमगोत्सव जादा उत्सव. परळ दापोली, परळ खेड. टायमिंग काय? परळ दापोलीचं सकाळी 6 वाजता आणि परळ खेडचं रात्री 10 वाजता. तसेच दुसरी बस शिमगोत्सवासाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करण्यात आली आहे. कुर्ला नेहरूनगर गुहागर चं टायमिंग आहे रात्री 9:30 वाजता कुर्लावरून. तसे कुर्ला खेड, सायन दापोली ह्या देखील बसेस सुरू करण्यात आले आहेत. 1 जानेवारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावना ठेवली होती की आपल्या आता प्रत्येक व्हिडिओमधून 2 ते 3 प्रश्न विचारले जातील, जेणेकरून तुमचं, माझं, आपल्या सर्वांचं सामान्य ज्ञान वाढू शकेल. ते कोणत्या बाबतीत प्रश्न असून दे, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन इत्यादी काही. आज देखील तुम्हाला मी 2 प्रश्न विचारले आहेत. तर तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे? जास्त काही करायचं नाही, छोटंसं फक्त काम त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. क्रमांक 1, क्रमांक 2, जेणेकरून आपल्या सर्वांचं ज्ञान वाढेल आणि हेच ज्ञान आपल्या सर्वांना पुढे भविष्यात कामी येणार आहे आणि खऱ्या अर्थाने आता ह्याची गरज आहे. त्यांना ज्यांना जेवढं शक्य होत आहे त्यांनी नक्की कमेंट करा. आणि हो, आणि अजून एक ऑप्शन आहे तुमच्या भूषण भावाला पुढे नेण्यासाठी. कोणता? हाईप पण करत जावं यार. तुम्ही करत नाही, करा हाईप करा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास काय करायचंय? नक्की लाईक करा, सर्वांना शेअर करा. ज्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा.
तर आता पुढचे जे प्रवास होणार आहेत ते सगळे लांब लांब पल्ल्याचे, रेल्वे, बसेस, टुरिस्ट स्पॉट इत्यादी काही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. पण तुम्हाला काय करायचंय, भूषण गावडेसोबत प्रवास पाहायचा आहे आणि त्याच्यासोबत प्रवास करायचा आहे.